संजय गायकवाड यांनी कधी वाल्मिकी रामायण वाचलंय का असा सवाल रोहित पवार यांचा। वाल्मिकी रामायणामध्ये प्रभू रामाचा एकेरी उल्लेख आहे, तो अपमान म्हणायचा का असं रोहित पवार म्हणाले। रोहित पवार यांनी संजय गायकवाड यांना हे सवाल केलेत। रामायण हे प्रभू रामांच्या काळातच लिहिलं गेलंय असं त्यावरती संजय गायकवाड म्हणाले। त्यामुळे वाल्मिकी ऋषींचं वय बघता त्यांनी प्रभू श्रीरामावरती लिहिलेलं आपण समजू शकतो। महाराजांवरती कोणी बोलावं हे सांगणारे पवार कोण किंवा रोहित पवार कोण असंही गायकवाड म्हणाले। मला असं वाटतं की ज्या व्यक्तीबद्दल तुम्ही म्हणत आहात त्यांना म्हणा वाल्मिकी रामायण कधी वाचलंय का बघा। त्या रामायणामध्ये भगवान राम यांचा उल्लेख एकेरी केला आहे। मग उद्या जाऊन तुम्ही त्याच्यावर ऑब्जेक्शन घेणार आहे का? विषय असा असतो की त्या काळामध्ये जी काही पुस्तकं आली आहेत तो इतिहासाचा भाग झाला। त्यावेळेस सगळेच लोक लिहित असताना आदराने लिहितात। रामायणामध्ये वाल्मिकी ऋषींनी पण रामायण हे प्रभू रामाच्या कार्यकाळातच लिहिलं गेलं आणि वाल्मिकी ऋषींचं वय आणि प्रभू रामाचं वय पाहिलं तर वाल्मिकी ऋषी कितीतरी वर्षांनी मोठे होते। त्याच्यामुळे एखाद्या वडिलासारख्या माणसाने आपल्या लेकरासारख्या मुलावर जर एकेरी भाषेत लिहिलं तर हे कोणी समजू शकतं। असं तर आमची लायकी काय, तुमची लायकी काय आहे? बाप दादाच्या काका पुत्राच्या भरोशावर तुम्ही राजकारणात मोठे झाले। अरे आम्ही स्वतःच्या भरोशावर मोठे झालेलो आहेत स्वकर्तृत्वावर। आम्हाला काय कोणा बाप दादा कोणा काका पुत्राचा आशीर्वाद नव्हता। कोणाची लायकी महाराजाबद्दल बोलायची नाही हे रोहित पवार कोण ठरवणार आहे?